नमस्कार, द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्याला प्रमाणही कळते. आज आपण 4 लोकांना पुरेल एवढी मिसळपाव बनवणार आहोत. छान एकदम झणझणीत आणि चमचमीत अशी बघू शकता तुम्ही. कलरही छान आला, चवीला सुद्धा अप्रतिम झाली आहे. तर बघूया आपण काय काय साहित्य घेतलं. मी 1 कप हे घेतलं मूग आणि मटकी रात्री भिजत घातली ती. थोडेसे मोड आलेले आहेत, बघू शकता तुम्ही. हे घरीच भिजवलेले आहे मी. थोडेसे मोड आलेलेच घ्यायचे आपल्याला, खूप मोड आलेले नाही घ्यायचे. छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि कुकरमध्ये लावणार आहोत आपण. 1 कप मी मूग मटकी घेतलं, त्यासाठी मी 2 ग्लास पाणी घातलं कुकरमध्ये. 1 टमॅटो घातला चिरून, हळद घातली, थोडंसं तिखट घातलं आणि चवीनुसार थोडंसं मीठ. छान मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला आपण सुरुवातीला 1 शिट्टी फुल गॅसवरती करून घ्यायची. नंतर 3 शिट्ट्या आपल्याला कमी गॅसवरती करून घ्यायच्या. तोपर्यंत आता कुकर झालं आपलं, ते थंड होईपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. कढई गरम करायला ठेवली, तेल घातलं, 3-4 काजू घातले, 2 छोटे कांदे लांब लांब कट करून घातले, 3 हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि हे अर्धी वाटी किसलेलं खोबरं ते घातलं. खूप लालसर नाही करायचं आपल्याला, थोडंसं हलकंसं परतून घ्यायचं. छान परतलं गेलं बघू शकता. 1 टमॅटो घातलं, ते पण त्याच्यासोबत परतून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर. गॅस बंद केला मी. हे मिश्रण सगळं थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून वाटण तयार करून घेऊया. बघू शकता तुम्ही. तर हे वाटण तयार झालं, बघू शकता तुम्ही. पेस्ट छान तयार झाली. आपलं कुकरही थंड झालं, तुम्हाला दाखवते मी. आपण हळद, टमॅटो, तिखट घातल्यामुळं कलर छान आला आणि छान मऊ असं आपली मटकी तयार झाली, बघू शकता. छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे छान मिक्स होते. आता कढई गरम करायला ठेवली. तेल आपण नेहमीपेक्षा थोडंसं जास्ती घालायचं, कारण मसाल्याच्या भाज्या आहे आणि थोडी आपल्याला चमचमीत बनवायचं आहे. तर कढई गरम करायला ठेवली, तेल घातलं, थोडा हिंग, 1 बारीक कट केलेला कांदा घातला, अद्रक लसूण मी कुटून घेतलं ते घातलं, हळद अर्धा चमचा, 4 चमचे लाल तिखट, 1 मोठा चमचा मी कांदा लसूण मसाला घातला आणि कोथिंबीर घातली थोडीशी. हे छान परतून घेतलं. त्यानंतर जे आपण वाटण तयार केलं ते घातलं. ते वाटण घातल्यानंतर थोडं झाकण ठेवायचं आणि छान तेल सुटल्यानंतर पुन्हा हलवून घ्यायचं आणि पुन्हा थोड्या वेळ झाकण ठेवायचं. बघू शकता तुम्ही, छान तेल सुटलं, कलरही छान आला आणि आपण जे मटकी शिजवून घेतली ती कुकरमध्ये ते घालायचं. आवश्यकतेनुसार पाणी घालायचं, गरमच पाणी वापरायचं. खूप दाटसर नाही ठेवायचे हे मिसळ आणि खूप पातळ नाही करायचे. थोडंसं मीठ घालायचं शेवटी आणि 7 ते 8 मिनिट छान उकळू द्यायची, म्हणजे चवीलाही छान लागते आणि कलरही छान येते. बघू शकता तुम्ही, कलर छान आला. छान अशी आपली मिसळ तयार झाली. 4 जणांना पुरेल एवढी मिसळ तयार झाली. थोडीशी वरतून कोथिंबीर घालायची. आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया, आपली मिसळ तयार झालेली. आणि आता आपण पाव गरम करून घेऊया. तवा गरम करायला ठेवला गॅसवरती, थोडंसं बटर घातलं आणि थोडंसं पावभाजी मसाला घातला, थोडीशी कोथिंबीर आणि छान दोन्ही साईडनं हे आपल्याला पाव गरम करून. तुम्हाला जरा थोडेसे कडक हवे असेल तर मंद गॅसवरती ते पण करू शकता, किंवा थोडेसे नरम पाहिजे असेल तर त्यानुसार तुम्ही करून घेऊ शकता. चला तर आपण अजून 2-3 पाव गरम करून घेऊया. छान आपले पाव पण तयार झाले आणि मिसळ पण छान तयार झाली. चमचमीत आणि झणझणीत, कलरही छान आला, बघू शकता. पाव पण छान झाले. मसाला लावल्यामुळे मसाला पावसुद्धा म्हणू शकता. थोडीशी कोथिंबीर घातली, कांदा, लिंबू. त्याशिवाय मिसळ पावला मजा येत नाही. कांदा पण पाहिजे आणि लिंबू सोबत पाहिजे. थोडंसं शेव घालायची. तुम्ही जाडसर शेव घातली तरीसुद्धा चालते. थोडा बारीक कट केलेला कांदा पण घालायचा. छान आपल्या नाश्त्यासाठी मिसळ पाव तयार झाले. तुम्ही बघू शकता, कलरही छान आला, चवीला तर अप्रतिम. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.